दिवाळी संपली परंतु दिवाळीच्या ऑर्डर काही संपत नाही. तर चला आज आपल्याला बनवायची आहे चकली. त्यासाठी इथं घेतलं आहे मी 1 किलो चकलीचं भाजणीचं पीठ. त्यानंतर त्यासाठी घेतलं आहे मी 20 ग्रॅम मिरची पावडर, 26 ग्रॅम इथं मी घेतलं आहे मीठ, हिंग, ओवा, तीळ सर्व एकत्र करून घेतलं आहे. ही जी चकली आहे ना ती आपण एका ताईंना देणार आहे. तिसऱ्यांदा त्यांनी माझ्याकडनं ही चकली घेतली आहे. तर ते 1 किलो पिठासाठी मी इथं एक मोठा कुकरचा डब्बा भरून पाणी घेतलेलं आहे. पाणी मस्त असं गरम करायला ठेवले आहे. त्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेतलं. 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर ना त्यामध्ये आता इथं आपण सगळं पीठ टाकून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि पीठ असं एकत्र मिक्स करून 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे. चकलीच्या सोऱ्यामध्ये असे गोळे करून टाकायचे आहे. मस्त अशी चकली बनवून घ्यायची आहे आणि इथं सर्व चकली बनून तयार आहे.